नांदेडचा विकास, लातूरचा विकास, संभाजीनगरचा, जालन्याचा विकास होतो. मग परभणीच का मागे राहते? त्या दृष्टीनं माझ्या जे होईल, बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे, आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे. त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. एवढा आश्वासन माझ्याकडे नाही, पैसा बिसा काय नाही, परंतु हे कसं करता येईल, कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल, नांदेडचा विकास, लातूरचा विकास, संभाजीनगरचा, जालन्याचा विकास होतो. मग परभणीच का मागे राहते? काय कारण आहे? विटेकर साहेब, ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळीने केला पाहिजे. तुमच्या सर्वांची मला गरज आहे. मी जिंकण्यासाठी आलो, तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी. आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी, जर्मनी आणि भारतात परभणी, कशी परभणी मोठी होईल हा दृष्टीने प्रयत्न करीन. एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकलचा पाया आत्ता झालेला आहे. मेडिकलचा होताना देखील मी त्या मिटिंगला होतो. तिथलं माझे आमदार गव्हाणे साहेब होते, सारे तुमचे प्रतिनिधी होते, इव्हन बंडू जाधव साहेबसुद्धा होते, सारे आमदार वगैरे होते. त्या मिटिंगला मी होतो मंत्री असताना. म्हणून परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं? म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून उभा राहतोय. आज वेळ कमी आहे, 41 दिवससुद्धा मिळाले नाहीत आपल्याला, मग 31 दिवससुद्धा बाकी आहेत. आपल्याला साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला. त्यामुळं आपण सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य करावं. RPIचं असेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादीनं तर आम्हाला पोटातच घेतलं आहे. त्यामुळे राजेश विटेकरची जिम्मेदारी आहे. तन मन धन लावून काय करायचं आहे ते निवडून त्यांनीच दिल्लीला पाठवायचं आहे. विशेष म्हणजे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आम्हाला. आणि भाजपवाल्यांना माझी विनंती आहे, तुमचे संघटन मंत्री आहे, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, माझं मत पाहिजे का नाही? पाहिजे. त्यामुळं भाजपवाल्यांना हे आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परकावर करणं. मोदी साहेब गांधीनगरचे आहेत, वाराणसी निवडून आले ना, राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना, मग मी राज्यातलाच आहे ना. आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा 40 वर्षात. कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे? राजेश विटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का मी? म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगतो. त्यामुळं असा कुठतरी काय भयकावण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांना देखील ते सक्षम आहेत, चांगले आहेत, ते माझे मित्रच आहेत, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक हेवे दावे करायची काही गरज नाही. आणि लहाने काकांनी सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष. मी ओबीसीचा आहे का, मराठ्याचा आहे का, द्रविडचा आहे का, मुसलमान आहे का, ब्राह्मण आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. आपण सर्वांनी एकत्र आलो तरच हे विकास होणार आहे. एकटा माणूस काहीच करू शकणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती, आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंबीर राहावं. मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. सर्व साथीनं महायुतीच्या माध्यमातून साथ मिळावी. हे सर्व युतीच्या एखाद्या वेळेस कुठतरी समोर आमच्या गुट्टे साहेबाकडून आमच्याकडून कुठतरी येईल, एखाद्याचं नाव राहील. त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमची सर्व नेते मंडळांची की कुठं काय होत असेल तर. म्हणून राजेश विटेकर तुम्हीच समन्वय घेऊन काका तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं. आणि आपण सर्वांनी 26 एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोलिंग टू पोलिंग, बूथ टू बूथ मीही प्रयत्न करीन, आपण मंडळीने करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो. साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.